सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण PYQ सिरीज पार्ट 4 मध्ये काही प्रश्न बघणार आहोत, जे की झालेल्या पेपरमध्ये त्याचे प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यावरून एक आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीचे असतात. तर पहिला प्रश्न बघू. प्रश्न: दिलेल्या वाइंडिंग आकृतीमध्ये कोणते जम्पर कनेक्शन कॉईल गटांना जोडण्याची पद्धत दर्शविते? या ठिकाणी आपल्याला वाइंडिंग दाखवलेली आहे. त्या वायरिंग डायग्राममध्ये किंवा वाइंडिंग डायग्राममध्ये आपल्याला जम्पर ओळखायचा आहे. तर जम्परची थोडक्यात माहिती घेऊ. जम्पर एक कंडक्टर आहे जो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये 2 किंवा अधिक बिंदूंना जोडण्यासाठी वापरतो. तर आपल्याला या वाइंडिंगमध्ये दिसत असेल वाय जो आहे तो वाय काय आहे? आपला एक जम्पर आहे जो 2 वाइंडिंगला जोडण्याचे या ठिकाणी काम करतो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वाय. प्रश्न क्रमांक 1: सेल्फ एक्साइटेड DC जनरेटरमध्ये रेसिड्युअल मॅग्नेट येथे उपलब्ध आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फील्ड वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 2: अ फुल लोड ट्रान्सफॉर्मर हॅज 800 वॅट कॉपर. दिस लॉस ऑन हाफ लोड इज. तर प्रश्न: फुल लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये 800 वॅट कॉपरचे नुकसान होते, तर अर्ध्या लोडवर किती नुकसान होईल? तर हाफ लोड लॉसेस आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. तर याचा फॉर्म्युला आहे हाफ लोड कॉपर लॉसेस इक्वल टू फुल लोड कॉपर लॉस मल्टिप्लाय हाफ लोड करंट 2. तर जे गिवन दिलेला आहे फुल लोड तो 800 वॅट दिलेला आहे. हाफ लोड जो करंट आहे म्हणजे अर्ध्यात आपण त्या ठिकाणी 0.5 रेस्ट टू द पॉवर 2 म्हणजे त्याचा स्क्वेअर आपल्याला करावं लागेल. तर अशा रीतीने याचं उत्तर येईल 400 वॅट. तर प्रश्न क्रमांक 2 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 400 वॅट. प्रश्न क्रमांक 3: आर्मेचर कंट्रोलमध्ये कोणत्या प्रकारची गती नियंत्रित पद्धत विचारात घेतली जाऊ शकत नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आर्मेचर लॅमिनेशन बदलण्याची पद्धत. प्रश्न क्रमांक 4: आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ बॅटरी इज शोन इन अ फिगर. आकृतीमध्ये दर्शवलेल्या बॅटरीचा प्रकार ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लीड ॲसिड बॅटरी. प्रश्न क्रमांक 5: भारतीय विद्युत पुरवठ्याची जनरेट वारंवारता किती आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 50 हर्ट्झ. प्रश्न क्रमांक 6: व्हेरिएबल रिलक्टन्स, परमनंट मॅग्नेट आणि हायब्रिड हे मूलभूत प्रकार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्टेपर मोटर. प्रश्न क्रमांक 7: विच पार्ट ऑफ DC जनरेटर डज नॉट एक्झिस्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच DC जनरेटरचा कोणता भाग चुंबकीय क्षेत्र प्रणालीचा समावेश नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आर्मेचर कोअर. प्रश्न क्रमांक 8: व्हॉट फंक्शन डज सिलिका जेल सर्व इन अ ब्रीदर फॉर ट्रान्सफॉर्मर. म्हणजेच ट्रान्सफॉर्मरसाठी सिलिका जेल ब्रीदरमध्ये कोणते कार्य करते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 टू ॲब्झॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द एअर. हवेतील ओलावा शोषून घेण्यासाठी सिलिका जेल ब्रीदरमध्ये कार्य करते. प्रश्न क्रमांक 9: विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अ ड्राय सेल. खालीलपैकी कोणता ड्राय सेल म्हणून उपयोग करतात? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 झिंक कार्बन सेल. प्रश्न क्रमांक 10: द EMF इंड्यूस विल सेट अप अन अपोजिट फोर्स टू द फोर्स क्रिएटिंग इट इज नोन ॲज. म्हणजेच प्रेरित EMF तयार करणाऱ्या शक्तीला एक विरोधी शक्ती स्थापित करेल त्याला कोणता नियम असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लेन्झचा नियम. प्रश्न क्रमांक 11: खालीलपैकी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 12: BIS मानकानुसार अर्थिंग सिस्टमची रचना, स्थापना आणि गणना यांसाठी कोणता कोड वापरला जातो?
याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 IS3043. प्रश्न क्रमांक 13. पर्यायामध्ये दिलेला कोणता दिवा डीसी पुरवठ्यावर कार्य करू शकतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फ्लोरोसंट लॅम्प. प्रश्न क्रमांक 14. विद्युत ऊर्जेच्या निर्मितीसाठी पाण्याचा संभाव्य ऊर्जेचा उच्च पातळीवर वापर करणारे जनरेटिंग स्टेशन म्हणून ओळखले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. प्रश्न क्रमांक 15. कॉन्सेंट्रिक वाइंडिंगचा दोष खालीलपैकी कोणता मानला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्लॉट कॉईल घालण्यासाठी कुशल कामगाराची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 16. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन आयडियल ट्रान्सफॉर्मर? आयडियल ट्रान्सफॉर्मरचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 50% कॉपर लॉसेस. प्रश्न क्रमांक 17. स्पॉटलाइटचा उपयोग कोठे होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 थिएटर. प्रश्न क्रमांक 18. ब्रिज रेक्टिफायरचा तोटा कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डायोडची संख्या हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या जास्त असते. प्रश्न क्रमांक 19. ओव्हरहेड सिस्टममधील सेकंडरी प्रकारच्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणत्या प्रकारचे व्होल्टेज स्तर मानले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हाय व्होल्टेज लेवल. प्रश्न क्रमांक 20. डीसी जनरेटरचा कोणता भाग पोल कोरला आधार देण्यासाठी वापरला जातो आणि मशीनच्या आतील भागांना यांत्रिक सुरक्षण किंवा यांत्रिक संरक्षण पुरवतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 योक. प्रश्न क्रमांक 21. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात तर्जनीद्वारे कोणती मात्रा दर्शविली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 द डायरेक्शन ऑफ फील्ड फ्लक्स. फील्ड फ्लक्सची दिशा तर्जनीद्वारे दर्शविल्या जाते. प्रश्न क्रमांक 22. हाऊ मेनी कनेक्शन टर्मिनल आर इन अ स्टार डेल्टा स्टार्टर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 6. प्रश्न क्रमांक 23. मुव्हिंग आयर्न प्रकारच्या उपकरणासाठी कोणता पुरवठा वापरला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 AC अँड DC बोथ. प्रश्न क्रमांक 24. द SI युनिट ऑफ ल्युमिनस इफिशियन्सी इज? ल्युमिनस इफिशियन्सीचे SI एकक आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ल्युमेन पर वॅट. प्रश्न क्रमांक 25. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पॉवर फॅक्टर मे बी? पॉवर फॅक्टरचे कमाल मूल्य हे असू शकते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 युनिटी. प्रश्न क्रमांक 26. सबमर्सिबल पंप मोटरसाठी कोणत्या प्रकारच्या वळण ताराचा वापर केला जातो? म्हणजेच वाइंडिंग वायरचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 PVC कव्हर कॉपर वायर. प्रश्न क्रमांक 27. द स्पीड ऑफ 50 हर्ट्ज इंडक्शन मोटर विल बी ग्रेटर पॉसिबल वेन नंबर ऑफ पोल? म्हणजेच 50 हर्ट्ज इंडक्शन मोटरचा वेग जेव्हा खांबाची संख्या रिकामी जागा असेल तेव्हा सर्वात जास्त शक्य होईल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2. प्रश्न क्रमांक 28. द RMS व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट इज? अल्टरनेटिंग करंटचे RMS मूल्य आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 0.707. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या सामग्रीमध्ये निगेटिव्ह टेम्परेचर सह कार्यक्षम आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कार्बन. प्रश्न क्रमांक 30. स्पीड ऑफ DC मोटर कॅन नॉट बी व्हेराइड बाय चेंजिंग इन? म्हणजेच DC मोटरचा वेग बदलता येत नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॅमिनेशन ऑफ फील्ड कोअर. प्रश्न क्रमांक 31.
The power which move in a both direction, forward and reverse, in a circuit is called as. सर्किटमध्ये दोन्ही दिशेने फिरणाऱ्या शक्तीला म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रिएक्टिव्ह पॉवर. प्रश्न क्रमांक 32. Which distance of overhead transmission system the cost of HVDC system is lesser than the HVAC system? म्हणजेच ओव्हरहेड ट्रान्समिशन सिस्टमचे कोणते अंतर HVDC सिस्टमची किंमत HVAC सिस्टमपेक्षा कमी आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ग्रेटर दॅन 600 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 33. Primary winding of transformer is connected to 240 volt supply and ratio of primary secondary is 1:4. The secondary voltage will be. या ठिकाणी आपल्याला सेकंडरी व्होल्टेज काढायचा आहे. मराठीत सुद्धा प्रश्न वाचून घेऊ. ट्रान्सफॉर्मरच्या प्राथमिक वळण म्हणजेच प्रायमरी वाइंडिंगमध्ये 240 व्होल्ट पुरवठ्याशी जोडलेले आहेत. प्राथमिक आणि दुय्यम वळणाचे गुणोत्तर 1:4 आहे, तर दुय्यम व्होल्टेज असेल. म्हणजेच सेकंडरी व्होल्टेज या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर बघा, प्रश्न जर दिलेला आहे त्याच्यातून आपल्याला समजते, जेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या प्राथमिक म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे गुणोत्तर 1:4 असते, तेव्हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर दर्शवते. हा ट्रान्सफॉर्मर आपल्याला जर यातून आपल्याला समजत आहे की हा ट्रान्सफॉर्मर कसा आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. याचा अर्थ दुय्यम व्होल्टेज प्राथमिक व्होल्टेजपेक्षा जास्त असेल. तर आपल्याला जो प्रश्नामध्ये गिवन डाटा आहे तो लिहून घ्यायचा आहे. पहिले प्रायमरी व्होल्टेज 240 व्होल्ट, नंबर ऑफ प्रायमरी टर्न 1, नंबर ऑफ सेकंडरी टर्न 4. आपण हा रेशोवरनं काढून घेतलेला आहे. त्यानंतर फॉर्म्युला आहे आपला सेकंडरी व्होल्टेज काढण्याची पद्धत, म्हणजेच सेकंडरी व्होल्टेज इक्वल्स टू प्रायमरी व्होल्टेज मल्टिप्लाय नंबर ऑफ सेकंडरी टर्न डिवायडेड बाय नंबर ऑफ प्रायमरी टर्न. तर अशा पद्धतीचं आपल्याला इक्वेशन फ्रेम होईल. सेकंडरी व्होल्टेज बरोबर 240 व्होल्ट मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 1. तर त्याचं उत्तर येईल 960 व्होल्ट. तर प्रश्न क्रमांक 33 याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 960 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 34. चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या कंडक्टरवरील बलाची दिशा शोधण्यासाठी कोणता नियम वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. प्रश्न क्रमांक 35. ऑइल लेवल इंडिकेटरसह ट्रान्सफॉर्मरच्या वर बसवलेल्या ड्रमचा आकार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कन्झर्वेटर. प्रश्न क्रमांक 36. डीसी जनरेटरमध्ये कम्युटेटरचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 टू कन्वर्ट एसी टू डीसी. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या प्रकारचे सौर ऊर्जा संयंत्र ग्रीड प्रणालीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडले जात नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्टँड अलोन टाइप ऑफ सोलर पॉवर प्लांट. प्रश्न क्रमांक 38. वीज आणि चुंबकत्व यांच्यातील परस्पर संवाद म्हणून ओळखले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. प्रश्न क्रमांक 39. द स्टेटर ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर इज लाईक दॅट. 3 फेज इंडक्शन मोटरचे स्टेटर खालीलप्रमाणे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 3 फेज अल्टरनेटर. प्रश्न क्रमांक 40. कोणता इन्व्हर्टरशी संबंध आहे परंतु बॅटरीशी संबंधित नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चार्जिंग ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 41. स्टीम पॉवर जनरेटरचा कोणता भाग नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वॉटर टर्बाइन. प्रश्न क्रमांक 42. सिंगल फेज कनेक्टेड संतुलित किंवा असंतुलित लोडमध्ये शक्तीचे मोजमाप आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1 वॅट मीटर मेथड.
प्रश्न क्रमांक 43. विच वन इज नॉट अ ब्रेकिंग सिस्टम? कोणती ब्रेकिंग सिस्टम नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फ्रिक्वेन्सी ब्रेकिंग. प्रश्न क्रमांक 44. इंटरमिडिएट स्विचचा वापर स्टेअरिंग केस वायरिंगमध्ये केला जातो, जेथे एक दिवा नियंत्रित केला जातो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 3 अँड मोर प्लेसेस. प्रश्न क्रमांक 45. जलविद्युत प्रकल्पातील जलाशयातून पूर आणि अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कोणता वापर केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, स्पिलवे. प्रश्न क्रमांक 46. ॲज पर BIS स्टँडर्ड, इन अ लाईट अँड फॅन सब सर्किट द मॅक्झिमम लोड मस्ट नॉट बी मोर दॅन. याचं उत्तर म्हणजेच प्रति BIS मानक लाईट आणि फॅन सब सर्किटमध्ये कमाल भार जास्त नसावा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 800 वॅट. प्रश्न क्रमांक 47. व्हॉट विल बी द फॉल्ट इफ कॉन्टॅक्ट ऑफ कार्बन ब्रश विथ कम्युटेटर इज इम्प्रॉपर इन युनिव्हर्सल मोटर? सार्वत्रिक मोटरमध्ये म्हणजेच युनिव्हर्सल मोटरमध्ये कम्युटेटरसह कार्बन ब्रशचा संपर्क अयोग्य असल्याचा दोष काय असेल? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मोटर प्रोड्यूस हमिंग साऊंड. प्रश्न क्रमांक 48. DOL मध्ये स्टार्टरचा वापर संरक्षणासाठी केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 49. सिलेक्ट ट्रान्सफॉर्मर विच हॅज नो लॉसेस. एक ट्रान्सफॉर्मर निवडा ज्यामध्ये कोणतेही नुकसान नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आयडियल ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 50. कमी आणि मध्यम व्होल्टेज आणि नियंत्रित केबलसाठी खंदकाची इच्छित खोली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 0.75 मीटर. प्रश्न क्रमांक 51. According to the BIS standard, the color code of positive, negative and neutral wire of DC supply is. BIS मानकानुसार DC पुरवठ्याच्या सकारात्मक, नकारात्मक आणि तटस्थ वायरचा रंग कोड आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रेड, ब्लॅक अँड ग्रीन. आज आपण टोटल या टॉपिकमध्ये PYQ सेशनमध्ये टोटल 51 प्रश्न बघितले आणि हे प्रश्न मागील झालेल्या पेपरमधले आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन यामध्ये कव्हर केलेले आहे. आणि आजपासून आपण एक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आज फक्त ट्रायल आपण त्यावर घेणार आहोत आणि येणाऱ्या दिवसापासून आपण त्यांना पुन्हा डेव्हलप करून काही प्रश्न जास्तीचे ॲड करून आणि रोज नवीन नवीन प्रश्नांची आपण त्या ठिकाणी सराव त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्याला सुद्धा त्याचा फायदा होईल.